आमची यात्रा आणि माझा फर्स्ट व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे मी. दॅट्स काय असा आडवावाला बनवते आणि माझा काही एक्सपिरियन्स नाही कॅमेरा पकडायचा, बट आय ट्राय. आणि बॅक कॅमेराने नीट नाही येत आवडे असे डबल दिसत आहे. आमचं काही नाही नुकसान केलं दादाचा, चांगलाच नुकसान केले. ते तयार होणे उचलत आहेत बघा यांची कामं काही आहे का. आम्ही आता नारळ वगैरे न्यायला लागलेत आणि हे लाडू असतात भुजाचे करून मीन्स तांदळाच्या पिठाचे ते बनवतात. आमच्या आईने खूप सारे बनवले, दट पायून चालवलेत आम्ही. आणि कापूर हळद कुंकू वगैरे आणि हार आमच्या लक्षात येतात. हे मध्ये मध्ये येतात ना गाडी तर आहे सुद्धा, बट गाडी लावायला जागा नसते, खूप गर्दी असते आणि मंडप वगैरे असतो. दॅट्स वाय रस्ता बंद करतात ते लोक. सो गाडी तिथपर्यंत जाऊ आणि बघूयात कसं दर्शन. तर गर्दी तर खूप असणार आहे. पण माझी रांगोळी वगैरे काढायची बाकी अजून आईने ते काढले इथे आणि तुझं इथे पण काढले, बट माझी लाईन काढायची राहिले. आणि बा आमच्या ताई पण रेडी झाल्यात बघ. आता निघालो आम्ही मंदिरात जायला आणि आपला पाळणे वगैरे आले, बट एवढी गर्दी आता नसते. पण दिवसा सगळ्या बायका पाया पडून जातात बिकॉज इव्हनिंगला असली मोठी लाईन असते ना, मी तुम्हाला शो करेल. तर पोहोचलो आम्ही एकदाची फायनली आणि बघा असली गर्दी झाली ना. आता पण इकडे झालं होतं यांचं वाजत वाद्य वगैरे आढळून वाटतीस अशी दुकानं वगैरे लागली होती. आणि हे बघा तुम्हाला दाखवते अजून मंदिर वगैरे छान सजवलं आहे. इकडे वाजवत आहेत आर्या त्या. नंतर असं काहीतरी डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि मंदिराच्या आतली गर्दी इव्हिनिंगला रात्री वेगळं असं काहीतरी छान देवीचं दर्शन वगैरे झालं आमचं. आमची देवी असायला पावत्या, बट अशी काही इथे लाईनच आतमध्ये पण. आणि ठीक आहे त्याच्यानंतर मी पण पाय वगैरे पडायला गेले आणि नंतर गेले प्रसाद घ्यायला. प्रसाद वाटायला ते बोलले तुम्हाला पाहिजे ते घ्या. मी काय घेऊया तुम्ही मावा घेऊ ते मावाच घेतो असून त्याच्या मी मावा घेतला माझ्या मीच घेतला का देवीचा प्रसाद घेता आता. बाबा जामच घेतलं बाबा असू ते काय आता जाऊ दे. त्यात कोणते चांगले नाही राहिले पण आम्ही घेते. आणि आम्ही आता निघालो घरी जावायला बिकॉज सगळे घरी आहेत. पोरांच्या तयाऱ्या वगैरे करायच्या बाकी आहेत आणि पाहुणे थोडेफार येतील. आणि हे बघा बैल वगैरे आणले होते शर्तीचे ते पडायला. हे बघा आम्ही पण मग इथे नैवेद्य वगैरे दाखवला आणि नारळ वगैरे मी 5 नारळांची तळी वगैरे होती ती फोडली बिकॉज आय डोंट नो एव्हरी इयर फोडतो. तरी बैलांची स्टोरी अशी आहे की आय थिंक जिंकत असतील ते देवीचं दर्शन घेतल्यावर. दर्शन आणत असेल. मी तर फर्स्ट टाईम बघितलं, बट सगळे आणतात. मी असताना 3 वगैरे बैल येऊन गेले तिथे. हे बघा अजून पण चालत होतं बैल यायची. काही दर्शन करून आम्ही निघालो होतो. आम्ही परत येऊ घरी पोचलो तर शिवानीने झाडू मारायला घेतलं होतं आमच्या घराला. बघा किती कामाची पोर आहे ती. नंतर आम्हाला पण थोडंफार आवरावं लागणार होतं. मागेच बनवायला येत दाखवतो मी लावले कलरची शोधायला. चिकन मध्ये कलरची शोधते आता. तुला कोणता भागाचे काय ती गुड्डी दाखवतो. आम्ही सगळं चुलीवरच केलं. एवढी नको आहे का थोडीशी लागत त्याला. ती चरबी आले मी कसं जात मटन ठेव का समजलं का ठेव काय कर आता आम्ही परत चाललोय दसऱ्याला. हे बघ आता आम्ही सगळे चाललोय. ही पण चालली ती पण चालली बघ. इथं लग्न करायचे यावर्षी आणि ही पण चालली. इथं नाही करायचा. ही ध्रुवी आहे. ध्रुवीचा बॉय केलाय का बॉय केलं. एवढी कॅश घेतलं का तू. हो किती आहे किती सगळ्या पाण्यात बसवली. एका गाडीत तेवढं बसणार नव्हते. दॅट्स आम्ही पार्ट केले अर्धे बाईकवर अर्धे गाड्यांमध्ये असं करून गेलो. तर ही लाईन बघा आणि गर्दी पण बघा. गेलो बांगड्या वगैरे बघायला. शॉपिंग तर केली थोडीफार असं काय नाही. मी काय नाही घेतलं, बट मला नाही एवढं स्पेसिफिक काय आवडलं. बट हे लोक करत होते शॉपिंग तिथे काय पण. मी पण जास्त भाव काढायचं काम केलं. तर बोलत होता किती 450 बोललं मला ते बांगड्यांचे. आवाजले की 200ला दे 200ला देतो फक्त असं तर नाही 450 बोलत होतं. बट मी नाही घेतलं. त्या द्यायचं किती लक्ष होतं बट तो नाही दिलं.
आणि खूप सुंदर सुंदर दुकानं, मीन्स ज्वेलरी वगैरे ना, खूप काय काय करते बघा. पाणीपुरी बाबा पिशाला दिसली ना मला. कुठे जाणार आणि आम्ही खाणार नाही असं तर होणार नाही. असं माझ्यासोबत होती गुड्डी. सो आम्ही मंचुरियन वगैरे घेतलं. तर आई आला त्यावेळेस लाईक की त्याचे हात बघ किती घाण झालेला की तुम्ही नका खाऊ मग, पण त्यांनी पण खाल्लं. ठीक आहे, असं काहीतरी मंचुरियन वगैरे घेतलं आणि खाल्ले. गरम गरम छान होते बटाट. आणि नंतर पे वगैरे केलं आणि निघालं भटकायला. अगेन खूप मोठी जत्रा, मीन्स बस स्टॉपपासून मंदिरापर्यंत खूप सारी दुकान होती. पण काय यार, काय घेणार तेच ते. तो मी काय घेतलं नाही एवढा. आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथे असं काय चायनीज स्टिक होत्या असे केसांना लावायला. तर भाई केसच नाही तेवढी, त्याचं स्टिक काय टिकणार आहे माझ्या केसांना. निघालो आम्ही आणि मग गेलो दुसरीकडे. ज्वेलरीचे खूप सारे दुकानं होते, बट काय येणार सगळं ऑलरेडी आहे माझ्याकडे. आणि एवढे पण शॉप नाहीत मला. जास्त आहे आगरी कोली मी, बट मला असं हेवी नाही आवडत चकामका. आणि माझ्याकडे तर असं मला मिनिमल आवडतं. आणि तिथनं निघालं बघा माझी काहीतरी ही गुड्डी आहे. कितने में दोगे? देने का बोलो ना, जोड़ी लिया तो काय का दो. अरे होते पाहुण्याला द्यायला ला असं माझं फॅन्सी वाटतं ना. सांग सगळीकडे विचारा मला सांग, मग नंतर घरी गेलं वाटतं घेतला असं मला असं. तिला ते छोटे बच्चों के 50 ते फ्लॉवर वाले सो क्या छान आहे ना. घेऊ प्रिशाला दो एक वाला. तुला पण देते ना भाई, थांब ना जरा. माझ्या भाईला पण पाहिजे. बघ भाई कुठला जमू दिसतो. भाईला सगळं माहिती आहे. बघ भाईला मजा. भाई सोड घेऊन चांगलं गोलवाला घे ना. हा ना, जरा फॅन्सी एक्सपेन्सिव्ह वाटतो पण गावात मध्ये वस्ती. ये कितने का है? फिक्स रेट है क्या? करो ना 3 रुपये 100 के कितना ना? 3 फिक्स रेट वाला. ये पिशवी में दो ना. 10 रुपया 10. असं पण चांगला दिसतो. 50 जेवायला घेते पण खूप मोठे मोठे काळे काळे टोप आहेत. छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये असं चिकन वगैरे काढून घेतलं. आणि आमच्या घरात खूप बॉईल्स आहे त्यामुळे ऍडजस्ट करून घेते मी काय करायचं. आणि हा देवीला दिसता कोंबडा, तो कोंबडा पण दाखवला, तो पण केलाय. आणि इथे आम्ही जेवायला बसलो सगळी छोटे मुलं वगैरे. आणि आम्ही सगळ्यांनी चेंज केलंय. आणि बट मी नाही केलं अजून. बघ शिवानी वगैरे. शिवानी लाईक की मलाच कशाला घेतेस. तर ठीक आहे, असं काहीतरी मटन आणि चिकन होतं. आणि गावठी पण होतं, बट मी गावठीच घेतला बिकॉज मला गावठी कोंबड्याचं आवडतं. मटन पण आवडतं, चिकन एवढा स्पेसिफिक नाही आवडत मला, कंटाळा. आता मी घरी आलो. एवढं डोकं दुखतं सगळ्या वॉईसने. डोकं दुखतं माझं. आणि आता मी झोप चेंज करायला डोक्याने. आणि आता आंघोळ त्याच्या अगोदर मी पूर्ण मेकअप रिमूव्ह करायला बिकॉज साबणानं वगैरे होणार. आणि जर की 1 तास वेस्ट करून मी केला होता मेकअप मला. पहिला पूर्ण मेकअप रिमूव्ह करते मी आंघोळ वगैरे. आणि वर्षाला मी एवढी झाली नाही मग करते मेकअप कडे. तुझं पाडलं वेगळा ना तर लुक दिलं असं काय नाही. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला फॉलो करता असं तर तुम्ही एवढं
मेकअप काढला वेळेला खूप असं काही नाही. सो मी ठीक आहे, ऑरिजिनल चांगली दिसते मी.